शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी कपाटामधून काही फाईल्स काढते आणि त्यातील डॉक्युमेंट्स बघत मनाशी म्हणते की आकाशच्या बाबांच्या अपघातानंतर 2 दिवसांसाठी ते शुद्धीवर आले होते. ती तारीख कोणती आणि त्यांनी मृत्यूपत्र बनवलं ती तारीख कोणती हे शोधून काढायला हवं. आणि मग त्यानंतर ती लगेच वकील साहेबांना कॉल करते आणि त्यांना सांगते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स मी माझ्यासमोर घेऊन बसले आहे. वकील साहेब तिला विचारतात, मग मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात बघितल्यात का? त्यावर भूमी म्हणते हो. आणि मग ती त्यांना सांगते की आकाश शुद्धीवर आल्यानंतर 7 दिवसांनी डॉक्टर प्रधानांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन बदलण्यात आलं होतं आणि मग त्यानंतर आकाशचे बाबा शुद्धीवर आले. म्हणजे नक्कीच त्यांना आकाशच्या अवस्थेबद्दल माहिती असणार. आणि त्यावर वकील साहेब तिला सांगतात, मग आता तुम्ही एक काम करा, ताबडतोब आकाशच्या आजीकडे जा आणि त्यांना विचारा की जेव्हा आकाशचे बाबा शुद्धीवर आले होते तेव्हा त्यांना आकाशच्या मानसिक अवस्थेबद्दल माहिती होतं का? त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं आणि त्यांनी आकाशबद्दल काही विचारलं होतं का? त्यावर भूमी म्हणते, पण मी आजींना हे कसं विचारू? त्यावर वकील साहेब म्हणतात की आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आणि मग त्यामुळे भूमी लगेच आजींकडे जाण्यासाठी निघते. मात्र त्यावेळी तिचं आकाशकडे लक्ष जातं. आकाश टुटूसोबत बोलत असतो की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप मजा करू, आईस्क्रीम खाऊ, नवीन नवीन कपडे घालू. आणि आकाशचं ते निरागस बोलणं ऐकून भूमीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे रागिनी त्या उस्तादला भेटण्यासाठी आलेली असते आणि जेव्हा उस्ताद तिच्या समोर येतो तेव्हा ती रागातच त्याच्या कानाखाली मारते. ती म्हणते की मी पार तुला जेवणाचं ताट समोर आणून दिलं होतं, आता काही घाससुद्धा भरवायचा होता का? तुला दिलेलं काम तू पूर्ण का नाही केलं? त्यावर उस्ताद सांगतो की मी त्या ठिकाणी रघुला मारण्यासाठी जाणार आहे. ही गोष्ट आधीच कोणाला तरी समजली असणार, त्यामुळे त्यांनी रघुला तेथून हलवलं. त्यावर रागिनी म्हणते दुसरं कोण असणार, ती भूमीच असणार. मात्र उस्ताद तिला सांगतो पण ती व्यक्ती बाई नव्हती तर एक पुरुष होता. आणि ते ऐकून रागिनीला धक्का बसतो. आणि त्यानंतर ती काहीतरी विचार करून उस्तादला विचारते की ज्यावेळी भूमीने तुझ्यावर हल्ला केला होता त्यावेळी तिच्या मदतीला कोणी होतं का? तर उस्ताद सांगतो की भूमीने माझ्या डोक्यावर हल्ला केला होता, त्यामुळे मी ग्लानित होतो. पण एवढं मात्र नक्की की तिच्या मदतीसाठी तिथे एक मुलगा होता. आणि ते ऐकून रागिनीला खात्री पटते की तो मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून हुशार भूमीचा भाऊ प्रशांतच असणार. आणि मग त्यानंतर ती लगेच प्रशांतचा फोटो, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस त्या उस्तादला पाठवते आणि त्याला सांगते की उद्या हा मुलगा नक्कीच रघुला भेटण्यासाठी जाईल, तू याच्यावर लक्ष ठेव, या मुलाला काही करू नको. मात्र त्या रघुचा पत्ता कट व्हायलाच हवा. आणि त्यावर तो उस्तादही हो म्हणतो. तर दुसरीकडे भूमी आजीकडे जाते. ती आजीच्या पायांना तेल लावून देत असते. तर आजी तिला सांगत असते की आकाशच्या वाढदिवसाच्या वेळी रागिनी खूप उत्साहात असते. आकाशचे आई बाबा गेल्यामुळे ती आकाशच्या बाबतीत थोडी जास्तच हळवी आहे. ती आकाशला तिचा मुलगाच मानते. आणि त्यावर भूमी फक्त हो म्हणते. आणि त्यानंतर भूमी आजीला म्हणते की आज जर आकाशचे आई बाबा असते तर ते सुद्धा आकाशच्या वाढदिवसासाठी खूप एक्सायटेड असते ना? आणि त्यावर आजी म्हणते हो अगं, आकाशचा प्रत्येक वाढदिवस तर जगन्नाथ अगदी धूमधडाक्यात साजरा करत होता. आकाश त्याच्यासाठी फक्त त्याचा मुलगा नव्हता तर काळीज होतं. तो आकाशची खूप काळजी घ्यायचा. आणि आजींचं ते सगळं बोलणं ऐकून भूमीला वकील साहेबांचं बोलणं आठवतं. आणि मग त्यानंतर ती आजींना विचारते की अपघातानंतर जेव्हा आकाशचे बाबा शुद्धीवर आले होते तेव्हाही त्यांच्या मनात आकाशचाच विचार असेल ना? त्यावर आजी म्हणते हो अगं, त्याच्या मनात आकाशशिवाय दुसरा कोणताही विचार नसायचा. तर भूमी विचारते, मग ते तुमच्यासोबत आकाशबद्दल काही बोलले का? त्यावर आजी सांगते नाही, कारण जेव्हा तो शुद्धीवर आला होता तेव्हा मी त्याला भेटलेच नाही. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. ती आजींना विचारते की त्यावेळी नक्की काय घडलं होतं? त्यावर आजी सांगतात की त्या अपघातानंतर मला जबर धक्का बसला होता. माझी अवस्था खूपच बिघडलेली होती आणि त्यामुळे मला कोणीही हॉस्पिटलमध्ये येऊ देत नव्हतं. त्यावेळी हॉस्पिटल रागिनीच सांभाळत होती. राजाभाऊ आणि रागिनीच सगळं काही बघत होते. आणि ते ऐकून भूमीची खात्री पटत जाते की या सगळ्यामागे रागिनीच असणार.
तर आजी तिला सांगते आणि त्यावेळी रघुसुद्धा जगन्नाथासोबतच होता, कारण तो जगन्नाथाच्या विश्वासाचा माणूस होता. आणि त्यामुळे भूमी मनाशी म्हणते, म्हणजे नक्कीच बाबांना रागिनी आत्यांवर आधीपासून संशय होता, त्यामुळे ते त्यांच्यासोबत काहीच बोलले नाही. त्यांनी ते मृत्यूपत्र रघु काकांना दिलं आणि मग त्यानंतर ती तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी आणि मनू देवीच्या पूजेची तयारी करत असतात. मात्र भूमी एका वेगळ्याच विचारात असते. त्यामुळे मनू तिला काय झालं आहे ते विचारते, परंतु भूमी काही सांगत नाही. तर मनू म्हणते, ठीक आहे ताई, काही हरकत नाही, जेव्हा तुला सांगायचं असेल तेव्हा सांग, पण एक गोष्ट लक्षात ठेव की मी कायम तुझ्या सोबत आहे. आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते. मात्र मनू तेथून गेल्यावरती मनाशी म्हणते की मनू, मला तुला खूप काही सांगायचं आहे ग, पण तुझ्याच सासूबद्दल मी तुला कसं सांगू. आणि त्याच वेळी रागिनी, आजी, आकाशही तिथे येतात. आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी, मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. आणि मग तो तिला 2 गॉगल्स दाखवतो. तो भूमीला सांगतो की हे बघ गॉगल, मी एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी आणला आहे. आणि ते बघून सर्वजण खुश होतात. आजी त्याला विचारतात, अरे पण गॉगल कशासाठी. त्यावर आकाश सांगतो, कारण सायकल राणी खूप काम करते, सतत उन्हात जाते आणि उन्हामुळे तिच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी हा गॉगल घेऊन आलो. आणि मग त्यानंतर तो स्वतः भूमीला तो गॉगल लावतो. भूमी खूपच छान दिसत असते आणि त्यानंतर आकाशही तो गॉगल लावतो. सर्वजण त्या दोघांचं कौतुक करत असतात. आकाश म्हणत असतो की सायकल राणी, आपण जो गॉगल लावू त्याचप्रमाणे आपल्याला सगळं जग दिसतं ना. आणि त्यावर भूमी म्हणते, पण जगाचा जर खरा रंग बघायचा असेल ना, तर डोळ्यांवरचे हे रंगीबेरंगी गॉगल काढावेच लागतात. आणि तिचं ते बोलणं ऐकून रागिनीला धक्काच बसतो. तर आजी तिचं कौतुक करत म्हणते की किती छान बोललीस ग भूमी. आणि मग त्यानंतर भूमी आणि आकाश ऑफिसला जाण्यासाठी निघतात. मात्र त्याआधी भूमी रघु काकांच्या रूमची चावी रागिनीकडे देत म्हणते की आजींनी काल मला सांगितलं होतं तुम्हाला रघु काकांच्या रूमची चावी हवी आहे. आणि मग त्यानंतर ती आणि आकाश तेथून निघून जातात. मात्र रागिनी मनाशी म्हणत असते की या बाईने इतक्या सहजासहजी चावी माझ्याकडे दिली, म्हणजे ते मृत्यूपत्र नक्कीच रघुच्या रूममध्ये नसणार. तर दुसरीकडे भूमीसुद्धा मनाशी म्हणत असते की रागिनी आत्या, मला तुमचा प्लॅन चांगलाच माहिती आहे, त्यामुळे मी कालच ते मृत्यूपत्र रघु काकांच्या रूममधून हलवलं. आणि मग त्यानंतर आकाश आणि भूमी ऑफिसला जात असताना भूमी एके ठिकाणी गाडी थांबवते आणि आकाशला सांगते की मला बाबांना घेऊन डॉक्टरकडे जायचं आहे, त्यामुळे तू ऑफिसमध्ये जा, मी थोड्या वेळाने येईल. त्यावर आकाशही हो म्हणतो आणि मग तो ड्रायव्हरसोबत ऑफिसला जातो. तर भूमी त्याच ठिकाणी थांबते आणि मग त्यानंतर वकील साहेब तिथे येतात. तर दुसरीकडे पौर्णिमा घरात एकटी पडल्याने खूप वैतागलेली असते आणि त्याच वेळी तिला नीलांबरीचा कॉल येतो. आणि नीलांबरी तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणून घरी बोलावून घेते. तर दुसरीकडे तो उस्ताद रागिनीला सांगतो की तुमचा संशय अगदी खरा ठरला आहे. मुलाने त्या रघुला एका खोलीमध्ये ठेवला आहे आणि मग तो त्या खोलीचा ॲड्रेस रागिनीला पाठवतो. तर दुसरीकडे पौर्णिमा तिच्या माहेरी जाते. ती म्हणत असते की आई, मला पटकन तुझा प्लॅन सांग, मला त्या भूमीची वाट लावायची आहे. मात्र जेव्हा ती आतमध्ये जाते तेव्हा तिथे भूमीला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती नीलांबरीकडे बघू लागते. तर भूमी म्हणते, तिच्याकडे बघू नको, मीच तिला सांगितलं होतं तुला इथे बोलावून घ्यायला, आणि आपली मुलगी अडकत आहे म्हटल्यावर तिने सुद्धा जे करायला हवं ते केलं. आणि त्यानंतर वकील साहेबही तिथेच येतात. ते हसतच पौर्णिमाकडे बघत असतात. तर भूमी पौर्णिमाला खाली बसायला सांगते आणि रागातच तिला विचारते की त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर माझ्या खोट्या सह्या तुला कोणी करायला सांगितल्या होत्या. त्यावर पौर्णिमा म्हणते की मी तुला किती वेळा सांगू, ते सगळं काही मी माझ्या मनाने केलं. मात्र ते ऐकून भूमी तिच्या कानाखाली मारते. त्यामुळे पौर्णिमा खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पौर्णिमा रागिनीचं सगळं कारस्थान भूमीला सांगते. तर वकील साहेब ते रेकॉर्ड करतात. आणि त्यानंतर जेव्हा रागिनी रघु काकांना मारण्यासाठी त्या खोलीवर जाते त्यावेळी भूमीसुद्धा तिथे पोहोचते आणि ती रागिनीला म्हणते की मला माहीत होतं आत्या, जी बाई प्रॉपर्टीसाठी मुलासारख्या असणाऱ्या आपल्या भाच्याला मारण्याचा प्लॅन बनवू शकते ती एका नोकराला का नाही मारणार. आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिनी खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.